एल कुठल्या पद्धतीने लिहिलेला आहे, म्हणजे एल किती स्लांट आहे, त्याची स्टँडिंग लाईन किती तिरकी आहे, कुठल्या बाजूला झुकलेली आहे, ओके. किती अंतरावर झुकलेली आहे, त्या बारीक गोष्टी बघून त्याच्याप्रमाणे आपण व्यक्तिमत्व ठरवतो त्यातलं. आणि मग त्याच्याप्रमाणे मग ती व्यक्ती निगेटिव्ह वागणारी आहे हां. किंवा निगेटिव्ह विचार तिच्या मनात पहिले हां. येतात का, पॉझिटिव्ह मनात पहिले येतात का, हे हं. बघतो. एक सॅम्पल मागवतो. हां. तर त्यावेळेला पूर्ण कोऱ्या कागदावरती आपण हे सॅम्पल मागवतो हां. आणि त्याच्यामध्ये तुम्ही डाव्या बाजूला किती जागा सोडलेली आहे, पानाच्या उजव्या बाजूला तुम्ही किती जागा सोडलीये, वरती किती जागा सोडलीये, खाली किती सोडलेली आहे, म्हणजे ओके. लेफ्ट मार्जिन किती आहे, हं. राईट मार्जिन, अप्पर मार्जिन किती आहे, लोअर मार्जिन किती आहे, याचा सुद्धा खूप बारीक आम्हाला विचार करावा लागतो. पण या सगळ्या गोष्टी बघून आपण त्यामध्ये सांगू शकतो. सकारात्मक विचार करणारी आहे का, प्रॅक्टिकल आहे का, हे ओके. सगळं आपल्याला तिच्या एखाद्या विशिष्ट या खुणांमधनं दिसू शकतं किंवा तिच्या विशिष्ट एखाद्या शब्दाच्या, अक्षराच्या स्ट्रोकवरून आपल्याला जाणून घेता येतं हे.